गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी चरण तिथे न्यून काया, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माया। आज्ञे विना काळही न नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला। अशक्य ही शक्य करतील स्वामी। सुंदर तरान उभे विटेवरी, सुंदर तरान उभे विटेवरी, सुंदर तरान उभे विटेवरी, सुंदर तरान उभे विटेवरी। करगटवरी जय मोनिया, करगटवरी जय मोनिया, तुझी हार हार गणाचा सेविका कर। करगटवारी हे मोनिया, करगटवारी हे मोनिया, तुळशी हार गणाचा सेविका कर, तुळशी हार गणाचा सेविका कर। आवडे निरंतर येती ज्ञान, आवडे निरंतर तुझी हार गणाचा सेविका कर, तुझी हार गणाचा सेविका कर। आवडे निरंतर हे निराळ, आवडे निरंतर हे निराळ, तुझी हार गणाचा सेविका कर, तुझी हार गणाचा सेविका कर। मकर कुंडाले तपती श्रवणी, मकर कुंडाले तपती श्रवणी, मकर कुंडाले
तुळशी हार गळा कसे आवडे निरटार येती जाण आवडे निरटार येती जाण तुळशी हार गळा कसे तुळशी हार गळा कसे आवडे निरटार येती जाण आवडे निरटार येती जाण तुळशी हार गळा कसे तुळशी हार कसे तुका मरे माझे येती सर्व सुख तुका मरे माझे येती सर्व सुख तुका येती सर्व रामकृष्ण हरे हरे कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख झाले हो सागरी तो हा विठ्ठल बडवा तो हा माधव बडवा तो हा माधव बडवा तो हा माधव बडवा रूप पाहता लोचने सुख झाले हो सागरी विठ्ठल बडवा तो हा तो हमारा
हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे कृष्ण हरे राम कृष्ण हरे कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हरे सद्गुरु वाचोने सापडना सोय सद्गुरु वाचोनी सापडिना सोय सद्गुरु वाचोने सापडना सोय सद्गुरु वाचोनी सापडिना सोय करावे ते पाय आदि आदि करावे पाय आदि आदि करावे ते पाय आदि आदि लोह परे साची नसावी उपमा लोहपरी साची नसावी उपमा लोह परे साची नसावी उपमा लोहपरी साची नसावी उपमा सद्गुरु महिमा आगारोची सद्गुरु महिमा अवगत सद्गुरु महिमा अवगत आपणा सारिखी करीती तात्काळ आपणा सारिखे करीती तात्काळ आपणा सारिखी करीती तात्काळ आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे नाही काळ वेळ तयाला नाही काळ वेळ तयाला तुका म्हणे कैसे आंधळे जो तुका म्हणे तैसे आंधळे जन तुका म्हणे कैसे आंधळे जन तुका म्हणे तैसे आंधळे विसरुनी खऱ्या देवा सर्वोपरी खरा देवा सर्वोपरी खरा देवा लोहपरी साची नसावी उपमा लोहपरी साची नसावी उपमा महिमा आगाधाची विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमारी सद्गुरु चोणे सापडिना सोय सद्गुरु चोणे सापडिना सोय सद्गुरु वाचोनी सापडिना सोय धरावे पाया धरावे पाया लोह परी साची जसो हे उपमा लोह परी साची जसो हे उपमा धरावे पाया आदि आदि धरावे पाया आदि आदि लोह
सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय धरावे ते पाय अधि अधि लोह परिसाची नसावी उपमा सद्गुरु महिमा अगाधची आपणा सारिकी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा आपण लोह परिसाची नसावी उपमा सद्गुरु महिमा गादची पांडुरंगा करो जयांचे किरिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम गं गणपती नमः क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा मौलो चंद्रदलं गले च गरलं जुटे च गंगाजलं व्यालं वक्षसि चानलं च नयने शूलं कपालं करे वामांगे ददतं नमामि सततं प्रादेय शैलात्मजं भक्तक्लेशहरं हरं स्मरं हरं कर्पूरगौरं परं नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्या प्रदा भव ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च मालदण्डकमण्डलुधरं कटयाङ्कर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां मस्तक हे पाया
पडेना सोय धरावे ते पायारी अधिक लोह परिसाची नसावी उपमा सद्गुरु महिमा गादची अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने परमपूज्य गुरुमौलींच्या प्रेरणेने या समर्थेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये कृपाछत्र छायेखाली आपण आज उपस्थित आहात. त्याचं निमित्त आपल्या सगळ्यांना विदित आहे. गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या दिमाखात आणि आनंदात साजरा होतो आहे. सकाळपासूनच पूजा पाठ होम हवन सुरू आहे. श्री स्वामी समर्थ नामाचा गजर सुरू आहे आणि निर्जन ठिकाणी सुद्धा एवढे सगळे माता भगिनी पुरुष बांधव सगळे जमले. ही फक्त श्री स्वामी समर्थ गुरुमौलींची कृपा आहे. आता भरपूर लोक असतात पण सगळेच येत नाही. इरादे तो रोज बनते हैं पण कर टूट जाते हैं. गुरु पौर्णिमे के लिए वही आते हैं जिसे समर्थ माऊली बुलाते हैं. हे त्यांचं बोलवणं आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले गायनाचार्य मृदुंगाचार्य आणि सर्व टाळकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढ्या धावपळीच्या आणि एवढ्या महत्वाच्या उत्सवाच्या निमित्त ज्या अर्थी ते जमत असतील त्या अर्थी निश्चितच काहीतरी ह्या जागेमधली ऊर्जा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना खेचून आणलंय आणि या ठिकाणी आपल्याला बसवलंय. निश्चितच हे मान्यच करावं लागेल. आणि बघा पुत्र सुद्धा आलंय है ना. उद्या कोणी म्हणाय नको बघूच्या बाबाचं कीर्तन होतं पुत्र सुद्धा नव्हतं. पुत्र विठ्ठला विठ्ठला. आमच्या शिंदे शास्त्री ज्यांनी गुरुकुल पीठावरती तब्बल 2 तप त्या ठिकाणी पूजा केली. फार फार दिवस होते ते. मी 1996 ज्या वेळेला गुरुकुल पीठावर हे शिकत होतो. हरि ओम श्रीमत पयानिधी वेळ कमी आहे. हे संस्कृत आम्ही ते सगळं वेदांत वगैरे शिकत होतो तेव्हा ते तिथंच होते. फार शांत स्वभाव आहे, गोड स्वभाव आहे. आणि शास्त्री कसा असावा, पुजारी कसा असावा, आमच्या शिंदे शास्त्रींसारखा विठ्ठल विठ्ठल. आमच्या वहिनी साहेबांचा सुद्धा स्वभाव गोड आहे आणि त्याच्यापेक्षा आवाज त्यांचा फार गोड आहे. तुम्ही एकदा तरी कधीतरी आरती आता व्यंकटेश स्तोत्र म्हणत होते त्या काय सुंदर वाटत होतं. हरि ओम व्यंकटेश वसुदेवा प्रथम ते आम्ही असं म्हणतो पण त्यांच्या आवाजामध्ये मला विशेष वाटलं. फार सुंदर स्तोत्र मंत्र म्हणण्याची पद्धत आणि उच्चारण्याची पद्धत एखाद्या काशीच्या पंडितला लाजवील असं आहे. पण हे कुठं मिळतं ज्या ठिकाणी तुम्ही नम्रता शिस्त नियम श्रद्धा विश्वास ज्या ठिकाणी तुम्ही ठेवता तिथून ही ऊर्जा प्राप्त होते. नाही तर सर्वसाधारण आपल्या मराठा समाजामध्ये कुणबी समाजामध्ये मराठा समाजामध्ये आलेले आपण जन्माला मला सांगा इथं जर तुम्ही आले नसते तर तुम्हाला कालभैरवाष्टक शिकता आलं असतं का? नसतं आलं. इथं अडाण्यातला अडाणी माणूस सुद्धा इथं बसून हळूहळू हळू कालभैरवाष्टक म्हणायला शिकतो. स्तोत्र मंत्र नमक चमक रुद्राभिषेक करायला शिकतो. इथं स्वयंपूर्ण केलं जातं. त्याला स्वामींचा दरबार असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. जगाच्या पाठीवरती आम्ही एवढे हिंदू धर्म स्थळावरती तीर्थक्षेत्रावरती जातो तिथं बरेचसे वाक्य मिळतात पण जगाच्या पाठीवर एकच ठिकाणी एकच वाक्य निश्चिंतीची ग्वाही देणार असतं. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आता वेळ कमी आहे माझ्याकडे. मला मुंबईला निघायचं आहे पण शास्त्रींची खूप दिवसांची तळमळ होती की महाराज तुमचा एखादा तरी कार्यक्रम व्हावा, कथेचा व्हावा, प्रवचनाचा व्हावा किंवा कीर्तनाचा व्हावा. त्यांनी ती इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण केली आणि मी नाही आलो. स्वामी महाराजांची त्यांनी केलेली सेवा मला या ठिकाणी खेचून घेऊन आली. हे का नाही. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरण्यासक्ती तेने येत मोक्षात अन्य साधने व्यर्थची. योगाभ्यास योग साधती तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार कितीक राहती मौन धरिती कितीक. एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन. एक गिरी गौरी वैजन तपश्चर्या करताती. एक पंचाग्नी साधन करते एक पवना ते भक्षते कित्येक संन्यासी होती संसारावहा सांडोनी. एक करते कीर्तन एक मांडती पूजन एक करते होम हवन एक षटकर्मे आचारती. एक लोका उपदेशित एक भजनामाची नाचते एक ब्राह्मण भोजन करते एक बांधती देवाय. परितयांचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून केली अशी नाना साधन भावाविना सर्व व्यर्थ. मी याच्यातलं बोलतोय. स्वामी चरित्र ऐका. गुरु करायला पाहिजे. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. तुम्हाला माहिती आहे का 10व्या वर्ष श्राद्धाला ब्राह्मणाला काय काय देतं माहिती आहे का? चपला छत्री अजून 5 भांडे 5 पांघरुण वस्त्र अजून काय देतं माहिती आहे का? कंदील देतात. कंदील. पण आता रॉकेल नाही भेटत त्याच्यामुळे गुरुजी काही कंदील घेत नाही. आता टॉर्च बॅटरी द्यावी लागते. कारण काय याच्या मागचं मला मुद्दा काय सांगायचा मी ऐकून घ्या. ज्याने गुरु नाही केला ना त्याला वरती जो प्रवास आहे
ऊर्ध्वगतीचा. त्या प्रवासाला त्याला इतका अंधार लागतो का त्या अंधारामधून धावतो आहे. दिशा काही कळत नाही. आत्म्याचं पाऊल परमात्म्याकडे वळतच नाही. का? आता माझा विषय लक्ष द्या. इतका अंधार असतो, दिशाच कळत नाही कुठे जावं. इतका अंधार. मग अंधार का मिळाला? त्याचं कारण आहे, जो अज्ञान तिमिर नाशक अविकानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य, ज्यांची कृपे करोण सचिष्याला दे दिव्य ज्ञान, तिनेच जगी मानवपण येत असे की निश्चय. जेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, आणि वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे. विठ्ठल गुरुविन अनुभव कैसा कळे, तपिविन दैवत दिल्याविन प्राप्त, गुजविन हित कोण सांगे. हे का नाही? गुरु शिवाय अनुभव नाही. आणि एखाद्याला वाटतं मी आता एवढा शिकलोय, मी एवढा पदवीधर झालोय, एवढं सगळं माझ्याकडे आहे, मग मला गुरुची गरज काय? गुरूंचे खूप प्रकार सांगितले, पण एक बोलू. दत्त महाराजांच्या समोर आपण बसलेलो आहोत. श्री स्वामी समर्थ म्हणजे साक्षात दत्त अवतार आहे, पूर्ण दत्त अवतार आहे ते. दत्त महाराजांनी 24 गुरु केले. विश्वाचे गुरु आहे दत्त महाराज, आणि त्यांनी 24 गुरु केले. तर आपण माणसं 2 पुस्तकं जास्त शिकलो का आम्ही असं म्हणतो जगात देवच नाही. ते बाबा महाराज सातारकर म्हणायचे, ज्या देवाने तोंड दिलं त्या तोंडानेच म्हणतो देव नाही. किती करंट आहे सांगा. त्याने आम्हाला जगवावं, त्याने आम्हाला रोटी कपडा मकान सगळं द्यावं, त्याने श्वास चालवावा, झोपेमध्ये सुद्धा आम्हाला जिवंत ठेवावं, हृदयाचा ठोका चालवावा, आणि म्हणावं देव नाही. याचं एकमेव कारण आहे, त्याला अनुभव नाहीये, त्याला अध्यात्माची जाण नाहीये. विज्ञानवादी लोक अध्यात्माला मानायला तयार नाहीये. एक सांगू, सगळ्यात परिचयाचं उदाहरण, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सुद्धा संदीपनी नावाचे गुरु केलेच ना. गुरुचरित्रात कथा आहे. आपल्या गुरुजींना सेवा करत असताना गोतवाळा, हजारो शिष्य. गुरुजी म्हटले आता परीक्षा बघू. तुम्ही गुरुचरित्र वाचा, मला वाटतं 2रा अध्याय. धौम्य मुनी, शिष्य हो. काय गुरुजी? आतापर्यंत तुम्ही माझी सेवा करत होते निष्ठेने. हो गुरुजी. आता मला व्याधी जडणार आहे, माझ्या अंगातून रक्त पू येणार आहे, घाम वास येणार आहे, आणि इथं नाही, ती सेवा माझी काशीला नेऊन करायची आहे. रोज गंगेचं स्नान घालायचं, रोज जखमा धुवायच्या, रोज मला सकाळ दुपार संध्याकाळ त्रिकाळ संध्या करायची, आणि मला रोज जेवू घालायचं, त्याच्यामध्ये मिष्टान्न असायला पाहिजे. कोण येतं माझ्यासोबत? सगळे पाया पडले घरी निघून गेले. पण तिथं संदीपक नावाचा एक शिष्य निष्ठावान, तो म्हणला गुरुजी कोणी नाही आलं तरी चालेल, मी सर्वस्व तुम्हाला अर्पण केलं, तुम्ही माझे मी तुमचा, मी येतो चला. तो आपल्या गुरूंना कावडीत बसवून घेऊन गेला कुठं? काशीला. आणि ठरल्याप्रमाणे गुरुजींनी परीक्षा पाहायला सुरुवात केली. जखमा झाल्या, अंगातून रक्तपू यायला लागलं. संदीपका, हा गुरुजी. वेळेवर आंघोळ घालीत नाही मला तू. घालतो ना गुरुजी, लगेच आंघोळ. अरे किती गार पाणी आहे, मला उष्णोदक पाहिजे, म्हणजे गरम पाणी पाहिजे. त्याने घाई चूल मांडायची, लाकड जमा करायचे, त्या पातेल्यामध्ये पाणी तापवायचं, गुरुजींना आंघोळ घालायचं. अरे किती तापलेलं पाणी आहे, जखमांवर पडल्यावर चटके बसतात, नालाय का तुला अक्कल नाही? पण एक अपशब्द बोलाय नाही गुरुजी, उद्यापासून थोडस गार पाणी करेल, माफ करा मला. तू ना वेळेवर भिक्षा आणत नाही, मला भूक लागते, हे काढे घ्यावा लागतात, औषधं घ्यावे लागतात, चक्कर येतात मला. गुरुजी उद्यापासून वेळेवर भिक्षा आणेल. वेळेवर भिक्षा आणली का गुरुजीने मुद्दामून त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी काढायची, काहीतरी कमी काढायची, म्हणायची आज जेवण बरोबर नव्हतं, जरा जास्त घर फिरायला तुला काय झालं रे? मी सांगितलं मिष्टान्न पाहिजे आणि त्याच्यामध्ये गोड पाहिजे. 4 घरं फिरायचा. एक बाईकडं सण होता, ती म्हणली अरे मूर्खा धट्टा कट्टा दिसतो, भीक मागतो. तो म्हणला माझ्या गुरुजींसाठी मागतो, माझ्यासाठी नाही, मी उपवास धरतो माझ्या गुरुजींसाठी, त्यांची तब्येत बरी व्हावी म्हणून. ती म्हणली मग गुरुजींसाठी पाहिजे ना, मग आता चुलंगणासाठी हे एवढे लाकडं फोडून दे. मनभर लाकडं त्याच्याकडून फोडून घेतली, मग ती मिठाई दिली. ती मिठाई त्याने आणल्यानंतर गुरुजी म्हणले दुपारपासून मिष्टान्नाची मिठाईची वाट पाहतो, आता शालाच वाटतं नाही. गुरुजी मी काय केलं, लाकडं फोडले, ती बाई देत नव्हती, कारणच नाही सांगितलं.
कारण त्याला माहितीये ही परीक्षा आहे आणि गुरुच्या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो ना त्याला देवाकडे परीक्षा द्यायची गरज पडत नाही. विठ्ठल इतकी निष्ठा आणि भक्ती पाहिल्यानंतर तिथला कोतवालय काशी विश्वेश्वर भगवान महादेव प्रसन्न होऊन त्याच्या पुढे प्रगटले गंगेच्या तीरावर. संदीपका बोल काय देऊ तुला. हा म्हणला मी तर तुझ भजत नाही, तुझी सेवा करत नाही. हे महादेव मी तर तुला भजत नाही, तुझी पूजा. नीट ऐका बरं का. अंबाबांच्या पहिल्या चरणाकडे जायचं या दृष्टांतात. गुरुचरित्र महाराजांच्या दरबारासमोर आहे आणि तिथं गुरुचरित्र पाहिलं नाही. आता छानपैकी मानलंय त्याच्यातच सांगतो. मी तर तुझ भजत नाही, तुझी पूजा करत नाही, तू कशाला स्वतःहून देतोय. अरे वेड्या किती गुरुची सेवा करतो रे. आणि जो गुरुची सेवा करतो ना ती सेवा माझ्यापर्यंत येऊन पोहोचते. आणि गुरुची सेवा करणाऱ्याच्या पाठीमाग मी राहतो. कारण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा आणि गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. बोल तुला काय देऊ. ब्रह्मदेव आले म्हणले महादेव मला सुद्धा 8 दिवसापासून मी पाहतोय, हप्त्याभरापासून किती निष्ठा गुरुवर, किती छान सेवा करतोय. 2 देव प्रसन्न झाले, ब्रह्मा आणि भगवान महादेव. बोल तुला काय पाहिजे. ते म्हणले देवा थांबा, मी ना माझ्या गुरूंच्या तब्येतीसाठी आणि त्यांच्या सौख्यासाठी काही मागायचंय का विचारून येतो. बघा बरं का मनाचा शांतपणा नाही. आणि आता सध्या एखाद्या गुरुच्या शिष्याला देव प्रसन्न झाला असता तर तो म्हणला असता 2-4 बंगले दे, 50 एकर जमीन दे, ती नदी काठची दे, बँकेत बॅलन्स दे. बायको अजिबात ऐकत नाही, उद्यापासून ती ऐकायला सुरुवात कर. मुलं अजिबात ताब्यात राहत नाही, ते सुद्धा माझ्या आज्ञेत राहू दे. मला 4 लोकांमध्ये चांगलं दिसू दे, 4 लोक मी गेलो का उठून उभं राहू दे. मला मान सन्मान यश कीर्ती असं मागितलं असतं. पण तो काय म्हणला माहितीये का, माझ्या गुरुच्या आज्ञेशिवाय मला काहीच मागता येणार नाही आणि त्यांच्या आज्ञेशिवाय मी पाऊल पण टाकत नाही. मी ना माझ्या गुरूंच्या तब्येतीसाठी आणि त्यांच्या आजारपण निवारण्यासाठी काहीतरी मागायचं का विचारलं. तर देवा इथंच थांबा. भगवान महादेव आणि ब्रह्मदेव तिष्ठत उभे राहिले. हा गेला गुरुच्या पाया पडला. गुरुजी का. ब्रह्मदेव आले, भगवान महादेव आले. मग तुमचा आजार बरा करण्यासाठी त्यांच्याकडे काही मागू. अरे मूर्खा तुला अक्कल आहे का काय. अरे भोगूनच संपवावे लागतात. ते देवाच्या बापाला चुकवता येत नाही. अक्कल नाही तुला. जा त्या देवांना सांग आमच्या गुरुला काहीच लागत नाही. गुरु चुकलं बरं का. घाई गेला, पाया पडला. देवा माफ करा, तुम्हाला तिष्ठत उभं केलं. एक शिष्याच्या भक्तीवरती ब्रह्मा आणि भगवान शिव तिष्ठत उभे राहिले. काय गुरुसेवेची ताकद असेल. नुसते दृष्टांत ऐकू नका, त्यातलं आउटपुट घ्या, त्यातली फलश्रुती घ्या, जी आपल्या वास्तविक जीवनाशी स्पर्श करा. ब्रह्मदेव आणि भगवान शिव जर तिष्ठत उभा असेल. बोल अरे मागायचं का तुला. सांग ना बाबा. अरे आम्ही द्यायला तयार आहे. अरे लोखंडाचं पीठ खाऊन हिमालयामध्ये स्वतःला उलट टांगून घेणारे साधू रे, त्यांच्या स्वप्नात मी जात नाही. भगवान महादेव म्हणले आणि तुझी गुरुनिष्ठा पाहून मी प्रसन्न झालो. बोल तुला काय पाहिजे. तो म्हणला गुरुची आज्ञा नाही, मला माफ करा. निघून गेले. ब्रह्मा आणि शिव. चर्चा झाली भगवान विष्णूंसोबत. असा पृथ्वी तलावरती काशी क्षेत्रामध्ये एक शिष्य आहे, त्याची गुरुवरती इतकी निष्ठा आहे, तो गुरुच्या आज्ञेशिवाय पाऊल सुद्धा टाकीत नाही. आमच्याकडून या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या तर वाजवा. श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा. इतर म्हणजे त्याच्यात देव सुद्धा आले बरं का. इतरांचा लेखा कोणी नाही. ऐका भगवान विष्णू म्हणले. आणि एक सांगू का, मॅनेजमेंट करायला, कलाकारी करायला आणि एखाद्याला प्लॅनिंग करून फसवायला जो मागत नाही त्याच्या माग लागून मागायला भाग पाडणारा एकच देव आहे भगवान विष्णू. फार चतुर, फार चतुर. कसं मागत नाही, मीच जातो म्हणे. आले ना भगवान विष्णू. कुठं आले. काशी क्षेत्रात आपल्या गुरूंची सेवा करून भिक्षा मागण्यासाठी संदीपक निघाला. इकडे बघा माझ्याकडं, इकडे लक्ष द्या. फार तळमळीने सांगतो, तुम्ही तिथं तळमळीने ऐका. इकडे लक्ष द्या.
भगवान विष्णू आले. संधी बघा, काहीतरी माग. इतका आनंद झाला. देवा, अरे ब्रह्मदेव आले होते, शिवजी आले होते, माझ्या गुरुजींनी सांगितलं नाही मागायचं. आता पुन्हा त्यांची अनुमती घेतो, कारण तुला नाही म्हणणार नाही. ते गेले, पाया पडले. गुरुजी, भगवान विष्णू आलेले काशी क्षेत्रात. बाबर का, गुरुला नाही भेटत आहे, शिष्याला भेटत आहे. मला पहिल्यांदा आता पहिल्या चरणाकडे जायचं, हे सगळं सांगून बरोबर मला अशी संगतीला ओढून ताडून नाही. त्या गुरुला नाही देव भेटत आहे, त्या गुरुच्या सेवा करणाऱ्या शिष्याला देव भेटत आहे. आणि जा म्हणे त्याला जाऊन विचार, गुरुजी काही मागायचं का तुमच्या सौख्यासाठी, तब्येतीसाठी, आजारपण दूर करण्यासाठी? अजिबात नको. थोड्या दिवस माझे भोग भोगायचे शिल्लक आहे. अरे आता भगवान विष्णूंनी कृपा केली आणि माझे भोग जर सगळे संपले, भोग भोगायचे जर बरे झाले, तर मला पुढचा जन्म घेऊन पुन्हा चक्र व्याजासहित ते भोग भोगावे लागतील. काही लोक पहा, आता विषय आला म्हणून बोलतो, काही लोक दुःख भोगायचा कंटाळा म्हणून आत्महत्या करतात. पण दुःख राहिलेलं भोगायला पुन्हा जन्म घेऊन चक्र व्याजासहित दुःख भोगावं लागतं. म्हणजे आता जे चाललंय ना, भोगताय ना, ते परवडलं. न भोगता जर आपण आयुष्य संपून टाकलं, सगळ्यात मोठं पाप आहे. पुन्हा येऊन ते भोगावंच लागतं. जा देवाला सांग, मला काहीच नको. घाई गेला, देवा माफ करा. आमचे गुरुजी म्हणतात, अरे तुला तरी माग. नाही, आमचे गुरुजीच मागत नाही तर मी कशासाठी मागू? मी त्यांचा शिष्य आहे, निष्ठावान आहे. आणि देवा नको आम्हाला काही. मी मागाशीच बोललो, हा भगवान विष्णुदेव फार चतुर आहे. तो मला एक काम कर, माझ्याकडून तू मागत नाही तर मी तुझ्याकडे मागू का? लय हुशार आहे बरं का. प्रल्हादाला देव म्हणत होता माझ्याकडे माग. प्रल्हाद म्हणला, आम्ही खानदानी भिकारी आहोत, तुलाच काहीतरी मागायचं तरी माग. बघा बरं का, काय संत आणि साधू आणि शिष्य श्रेष्ठ असतात. प्रल्हाद म्हणला, मी मागणार नाही, तुलाच मागायचं तर माग. देव म्हणला, मी असं मागतो प्रल्हादा, तू माझ्याकडे काहीतरी माग. आता रात्रभर चालत. तुमच्या रिवर्स टाकू का? नको, रिवर्स नको, आता ते टाइम झालाय. माझ्याकडे काहीतरी माग. प्रल्हाद म्हणला, आम्हाला मागायची गरज नाही, देवा तुला काहीतरी मागायचं ते माग. देव म्हणला, तू माझ्याकडे, मी असं मागतो प्रल्हादा तुझ्याकडे, तू काहीतरी माझ्याकडे माग. प्रल्हाद म्हणला, आता तू म्हणला ना काहीतरी माझ्याकडे माग, मी असं मागतो, मला काहीच मागायची वृत्ती देऊ नको. रात्रभर चालत हे. आणि हे खरे भक्त आहे, हे खरे भक्त आहे. भगवान विष्णू म्हणले, तू माझ्याकडून काही घेत नाही. अरे संतुष्ट झालो रे तुझ्या गुरुनिष्ठेवर, तू मला काहीतरी दे. म्हणे काय देऊ? एक काम करणं. म्हणे काय? मला ना तुझी गुरुनिष्ठा फार आवडली, पुढच्या जन्मामध्ये माझा गुरु होशील का रे तू? लक्ष द्यावर का? म्हणे कोणता? मी देवकी नंदन होणार आहे आणि तू माझा आश्रमामध्ये गुरु हो. मग कसं काय देवा? होईल ना, फक्त तू नाव बदलायचं. आता तुझं नाव आहे संदीपक, पुढच्या जन्मात व्हायचं तू सांदीपणी विठ्ठल. म्हणून अर्जुन उभाय कुरुक्षेत्रावर. देवा माझं डोकं चालत नाही, आता यांना मारू का नको? मला काही समजतच नाही, उमजतच नाही, माझं डोकं सुन्न झालंय. देवाने हसून सांगितलं, एकच काम कर, आधी पूजा गुरुनाथा, चाले देवावरी सत्ता. तू ना एक काम कर अर्जुना, गुरुचं स्मरण कर. गुरुचं स्मरण केल्यानंतर अज्ञान रूपी अंधकार जाईल आणि ज्ञानाचा प्रकाश तुझ्या बुद्धीत येईल आणि मग तुला सुचेल. लगेच त्याने गुरुचं स्मरण केलं. कोणता गुरु होता? कृष्णं वंदे जगद्गुरु. काय स्मरण केलं? कसं केलं? ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मोक्षम मूलम गुरुर्कृपा. म्हणून गुरु शिवाय अनुभव नाही, पण गुरु, सद्गुरु, परम गुरु, परात्पर गुरु आणि गुरु तत्व ज्या ठिकाणी एकवटलेलं आहे त्याला श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात. म्हणून त्यांच्याशिवाय पर्यायच नाही अभंगाचं पहिलं चरण.
सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. काही ठिकाणी आपणासारखी ध्रुवपद माझ्या लक्षात आलं ते, आणि काही ठिकाणी लोहपरीसाची असो. सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. कोणाच्या आधी? देवाच्या आधी. ते तुलसीदास महाराजांनी अखंड आपल्या देवाची सेवा केली, प्रभू रामांची केली. आणि फार आपलं आयुष्य ईश्वर सेवेसाठी आणि ईश्वर नामासाठीच व्हायचं. योग असा झाला, देवाला गुरुला वळसा घालून जर तुम्ही देवाकडे जात असाल तर तुमची त्रेधा तापट होईल, धावपळ होईल. एक सांगू का, साध्या भाषेत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये लवकर आणि चांगलं प्रॉफिट पाहिजे असेल, गुरु. बरं, तेही नाही कळलं मानाने हल्ल्या, कोर्टात गेलं तर डायरेक्ट जजशी बोलता येत नाही. बोला, कोण मध्यस्थी असतं? बोला. वकिलाने मध्यस्थी केली का तुमचे प्रश्न जज पर्यंत जातात आणि तो तुम्हाला निकाल देतो. आता लक्षात आलं का? डायरेक्ट देवाकडे जाण्यापेक्षा गुरुला मध्यस्थी घाला ना. आता गुरु कळण्यासाठी ऐका बरं का, पहिले ग्रंथ कळले पाहिजे. व्यासांनी लिहिले ते गुरु आहे. आज व्यास पौर्णिमा आहे. व्यास कळण्यासाठी त्यांचे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण कळले पाहिजे. पहिले ग्रंथ समजले पाहिजे, नंतर संत आणि नंतर भगवंत. लक्षात आलं का? गुरुचरित्राचं पारायण 3 महिन्यात 7 दिवसाचं जर तुम्ही केलं आणि जर तुम्हाला अनुभूतीच आली नाही तर तो ग्रंथ डायरेक्ट नदीमध्ये विसर्जित करा. मी इतक्या खात्रीने सांगतोय. मी उपासक आहे. आता जे काही बोलतोय, जे काही करतोय, जे काही घडलोय, जे काही माझं चालू आहे ते सगळं गुरुचरित्राच्या पारायणाच्या बळावर आहे. इतकं सामर्थ्य गुरूंचं आहे. नामदेव महाराजांना पांडुरंग संवाद साधतात. नामदेव महाराजांच्या हातून पांडुरंग जेवतात, दूध पितात. लक्षात आलं? म्हणून नामदेव महाराजांना असं वाटत होतं का बास माझ्यासारखा, हे बघा, आधी देव भेटला, गुरुच्या आधी देव भेटला का अहंकारी, पण गुरुच्या मार्फत देव भेटला तर अहंकार राहणार नाही. काय कळलं? काय नाही कळलं? ऐका ना पुढचं. नामदेव महाराज त्या महाद्वारात उभे राहत होते. कुणी वारकरी आला का पहिलं कोणाच्या पाया पडायचं? नामदेवाच्या, नंतर मध्ये जायचं. पण आमचे ज्ञानदेव भावंड पंढरपूर क्षेत्रात आळंदीवरून आले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकारायाचं दर्शन आणि तिथून पुढे आले महाद्वारात. हा उभा आहे असा देवाकडे पाठ करून, माझ्या पाया पडा, नंतर मध्ये जा. असे असतातच काही. निवृत्ती दादाने लक्ष द्यावं का, सद्गुरूंच्या प्रत्येक कृतीमध्ये काहीतरी उपदेश असतो. आलिंगन दिलं कोणाला? नामदेवाला. नामदेवाला वाटत सगळ्यांनी पाया पडावं, पण निवृत्तीने आलिंगन देऊन, अरे संत परंपरेमध्ये जो ज्येष्ठ असतो त्याला दादा म्हणतात आणि एकच दादा आहे सद्गुरू निवृत्तीनाथ. वैराग्याची मूर्ती भगवान शिवाचा, महादेवाचा अवतार. आलिंगन मिठी देऊन, ऐका, सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय धरावे ते पायादी आधी. का आधी? त्याचं कारण सांगितलंय. आता मी जे बोलतोय ते आलिंगन मिठी देऊन जणू नामदेवाला सांगत होते, निवृत्ती दादा, अरे तुला जो अहंकार झालाय देव भेटण्याचा, तो अहंकार पहिला निवृत्त कर. म्हणून निवृत्तीने मिठी दिली. ऐका ना, सोपान देवाने स्वतःला नामदेवाच्या पायावर असं सोपवून दिलं. ज्ञानदेव महाराज नामदेवाच्या पायावर वाकले. बरेचसे लोक म्हणतात, अहो नामदेवापेक्षा ज्ञानदेव श्रेष्ठ आहे, मग ते कशाला वाकले? तसं नाहीये. ते लौकिक नाही, अलौकिक अर्थ घ्या. ज्ञान कितीही श्रेष्ठ असलं पण त्याच्यापेक्षा नाम श्रेष्ठ आहे. म्हणून ज्ञान हे नामापेक्षा श्रेष्ठ नाही, ज्ञान हे नामापुढं वागतं है ना. म्हणून ज्ञानोबा वाकले. पण आता ऐका, त्यांची भगिनी होती. आई गेल्यानंतर, बाप गेल्यानंतर निवृत्ती ज्ञानदेव सोपानाला आईची बापाची माया देणारी मुक्ताबाई होती. ती अशी उभी राहिली आणि त्या नामदेवाला खटकलं. कार्य निवृत्ती,
अरे ज्ञानोबा काय, हे सोपान काय, बहीण आहे बहीण, तिला काय रीतभात शिकवली का नाही? हा, अरे पोराचे पाय पाळण्यात दिसता, हा सासरी भाव लागेल तिचा सासरी म्हणे का बरं, अरे काय काय म्हणे ही पोर वाकली सुद्धा नाही पायावर. आता ज्ञानोबा निवृत्ती सोपान बोलायच्या अगोदर वीज कडावी अशी कडाडली, आणि ती वीजच आहे, ती माया. जी माया श्री जगता सेविता पाहुले तिची, भक्ता शिवर मोक्षाचा प्रसन्न तत्व ती देत असे. जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधला जिने, सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका. देवी सनातनी माया परा विद्या तर्क ही, जगदीश्वर श्री विष्णू त्याची लक्ष्मी सुसेविका. ईश्वर बलद्यामध्ये त्यातही परमेश्वरी. अरे काय वाकायचं रे करंट्या तुझ्या पायाशी, तुझ्या पायावर वाकू म्हणतो. अरे शेत असतं ऊसाचं शेत आहे, आणि ऊसाच्या शेताच्या बांधावर एरांडाचं झाड आहे, पण त्या ऊसाची गोडी एरांडाला घेता आली नाही. तसंच तू झालं रे करंट्या. धसकाच बसला त्याला. अरा बाप म्हणला काय, मग आता मी काय करू? अरे मूर्खा, आधी गुरु भेटावा नंतर देव. मग कुठं जाऊ? माहित आहे तुम्हाला कोण? विसोबा खेचर. विठ्ठला सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय. आधी दोनदा शब्द वापरला. व्याकरण शास्त्राचा नियम आहे, एक शब्द एका अर्थाचा जर दोनदा रिपीट होत असेल तर विरुक्ती दोष तयार होतो. पण आधी कोणाच्या? ऐका ना, तुलसीदास त्यांच्या समोर देव आणि गुरु प्रगट झाले, दोघही प्रगट झाले, गुरु पण आणि देव पण. इकडे लक्ष द्या, गुरु आणि देव प्रगट झाले. आता त्यांना संभ्रम निर्माण झाला, नेमकं कोणाच्या आधी पाया पडू? आपला विषय काय चालला? धरावे ते पाय आधी. कोणाच्या पाया पडू, कोणाच्या पाया पडू, कोणाच्या पाया पडू? मग सुचलं, गुरु गोविंद साथ खडे काके लागू पाय. आता काय करू? माझ्या मनाला विचारतोय मी. गुरु गोविंद साथ खडे काकूला काके लागू पाय. गुरु बलिहारी गोविंद दियो बताय. त्यांच्या मनाने आतून सांगितलं, आता गोविंद देवाच्या नको, कृष्णाच्या नको पाया पडू, गुरुच्या पाया पड, कारण त्याच्यामुळं आपल्याला देवाची प्राप्ती झालेली आहे. म्हणून सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी. मग सद्गुरूची कृपा झाल्यावर काय होते? अज्ञान रूपी अंधकाराचा नाश होतो आणि ज्ञानाचा प्रकाश येतो. तुम्ही कितीही अडाणी असा, तुम्ही एकदा ज्ञानोबांची कृपा होऊ द्या, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला बसा, श्रद्धेने बसा, निष्ठेने बसा. आम्हाला वाचता येत नाही तरी बसा, उघडा ज्ञानेश्वरी आणि त्या ओळीवरून असं बोट आणि डोळे फिरवा. तुम्ही म्हणाल आम्हाला हे केल्याने काय होते, आम्हाला तर वाचता येत नाही, आम्ही असं करून काय म्हणणार आहे? हे सांगू तुम्हाला. सद्गुरु वाचुनी सापडण सोय, धरावे ते पाय आधी. एकदा तुम्ही ज्ञानेश्वरीवर बोट ठेवलं, तुम्हाला काय मिळेल मला माहित नाही, पण ज्ञानेश्वरीवर जो बोट ठेवतो त्याचं आयुष्यभर ज्ञानेश्वर महाराज बोट धरून ठेवतात. ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. कुठलाही ग्रंथ घ्या तुम्ही, गुरुचरित्र वाचा. गुरुचरित्र वाचता वाचता सद्गुरूंचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट. पण आता गुरु करा. गुरु पौर्णिमा आहे, प्रत्येक ठिकाणी आग्रह आहे, गुरु केला पाहिजे, गुरु केला पाहिजे, गुरु गेला पाहिजे. कसा गुरु पाहिजे? मरका गुरु सडका चेला. गुरुची काही कॅटेगरी आहे, आमच्या स्वामी चरित्रात आलेली आहे. बहुत गुरु जगी असती. लक्ष द्या, थोडा वेळ मागायला.
बहुत गुरु जगे असती नाना मंत्र उपदेशिती द्रव्य प्राप्तिस्तव निशिती ढोंग माजविती बहुत दयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची तयांसी न म्हणावे गुरु जे कोवर पोट भरू भवसागर पैल तिर उतरतील ते कैसे तैसे नवेची समर्थ जे परमेश्वर साक्षात मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्यांते विठ्ठला विठ्ठला आमच्या एकनाथ महाराजांचा दृष्टांत सगळ्यांना पाठ आहे. उपदेश करत असताना पहिलं सगळं आपलं क्लिअर पाहिजे. मी जर इथं म्हणलो ना आई बापाच्या पाया पडलो पाहिजेच, तर मी येताना आई बापाच्या पाया पडून यायला पाहिजे, तर तो तुमच्यावर परिणाम होईल आणि मला सांगायचा अधिकार असेल. अधिकार कशाला म्हणत्या? अधिकारा अधिकार अधिकारा नंतर दुसऱ्याला सांगा, त्याला म्हणतात अधिकार. येते लक्षात? नाही तर कीर्तनकार गुरु केले, जरूर करा, माझं दुमत नाहीये, पण निरखून पारखून करा. आता बऱ्याच वेळेला गव्हाबरोबर किडे पण रगडले जातात. हा, मी त्या दिंडीला आता निवृत्ती नाथांसोबत जातो, पण असं मागं मागत चालतो. कारण का तिथं सेल्फी रील्स काढणारे भरपूर आहे, मला नाही आवडत ते. आपण गेलोय कशासाठी? हे नकोच आहे ना तिकडे. वैराग्याची वारी असावी, वैतागाची थोडी असावी. हा, नगरच्या पुढे 4 वर्षापूर्वी 2 कीर्तनकार कंबर बांधून एकमेकाला आई माईवर शिव्या देताना भांडताना मी पाहिले, म्हणून मला नको वाटतं. मी टीका टिप्पणी करत नाही. तुझ्या तंबूचा बांबू माझ्या जागेत आलाच कसा काय? अरे काळ तोंड्या, तुझी जागा घरी आहे, इकडं नाही. कसे गुरु सांगा ना मला, कसे काय? हा, कीर्तनाला उभा राहून म्हणतो द्वादशीला कधीच वांग खायचं नसतं कीर्तनात. आणि ज्या बाईच्या घरी होतं ना बाबाला, तिने वांगच करेल होतं भरून द्वादशी. बरं ती पुढं बसेल, तिला उठून पटक्यान जाते, पिठलं पिठलं करीत उठताच येईल ना माणसानं, मग कसं काय उठायचं? यानं कीर्तन आटापलं आणि ती जशी पळाली तिला वाटलं काहीतरी पटक्यान बनविते. हा माग, कारण भूक लागली होती की एकादशीचा उपवास. लगेच बसता ती म्हणली आता आहे ते वाढ. गायक बसले, वादक बसले, टाळकरी बसले. तिने काय केलं, प्रत्येकाला एक भरेल वांग आणि छानपैकी मसालेदार रसा. बाबाजवळ आली, तिने पातेल्याला आडवी पळी लावली, नुसता रसाच घातला. बाबा त्या वांग्याकडे पाहून म्हणला मावशी येऊ द्या ना. ती म्हणली तुम्ही कीर्तनात म्हणले ना द्वादशी उपास सोडायला वांग नाही खायचं. तो म्हणला कीर्तनात सांगायचं असतं, इकडं खायचं असतं. अरे उठली मामरी तुला मी. गुरु म्हणजे काय? गुरु शब्दात गु माने आज्ञा आणि रू माने अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करा. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. 32 वर्षापूर्वी मला एक भेटला होता. माझे पाठ त्यावेळेला दुखायचे. मी काही केंद्रात जात नव्हतो सुरुवातीला. मी माझ्या बहिणीमुळे जायला, मला माहित नव्हतं. कारण मी वारकरी पंढरीचा कृष्णाला मानणारा. मला असं वाटायचं हे वेगळेच बाबा आहे काहीतरी. शपथ हो, असंच वाटायचं. मी तिला आणायला गेलो का दत्त जयंतीच्या सप्त्यात, ती मला म्हणजे मी नाही खाणार. रोज आणायला जायचं, झपका मी नाही खाणार. तिला घेऊन चाललो, गावाच्या खाली गेलो होतो बघूच्या. असं बेकार कुत्रं चाललं मला, कुत्रंच चाललं. आणि चांगलं कुत्रं होतं ते, पिसाळेल नव्हतं. कारण मी अजून पिसाळेल नाही बघतो. चांगलं असेल, चांगलं होतं ते. पण जीन्सची पॅन्ट असताना त्याने इतकं भयानक चावा घेतला का त्या जीन्सच्या पॅन्टला फाटून आतमध्ये मांडीला लागलं आणि रक्त यायला लागलं. इतका बऱ्याच चावा घेतला. तर ती मला म्हणत होती जगलेला नाही ना. म्हणलं खरंच का काय? मी या बाबांची आलोचना केली, कारण मी कृष्णाचा वारकरी भक्त. ती म्हणली आता तुला शिक्षाच आहे. मी गेलो, डोकं टेकवलं, डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणला 5 इंजेक्शन घ्यायला लागते. आणि पूर्वी इंजेक्शन इकडे नव्हते, मी स्वतः गेलो. बरं ते इंजेक्शन कॅन्टोन्मेंटला कॅम्पला घ्यायचं आणि घरी आल्यानंतर अर्ध्या तासात इतकी आग व्हायची अंगाची, इतकी आग, असं वाटायचं आता मरतं का काय, इतकी भयानक आग व्हायची. मी 3 हप्त्याला 3 इंजेक्शन घेतले. म्हणलो मेलो तरी चालेल, आता इंजेक्शन घ्यायचे नाही. मी 2 घेतलेच नाही. मग तेव्हापासून केंद्रात जायला लागलो. अजूनपर्यंत जायचंच बंद केलं नाही. महाराज म्हणले कसा होता झटका. मला पुष्पांजलीतलं आता वचन आठवतंय, भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या येई
विजय दत्तः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दत्त बोल रे ब्रह्मानंदी डोल रे स्वामी स्वामी बोल रे ब्रह्मानंदी डोल रे कामधेनु कल्पतरू स्वामी माझे दत्तगुरु दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु वाचुनी सापडेना सोय धरावे ते पाया दे आधी. पाठ दुखायची माझी. मला एक जण म्हटला माझा मित्र पॉवरफुल बाबा बघू. कोणता बाबा? पॉवरफुल बाबा बघू. आता लांब गेलो, गावाचं नाव नाही सांगणार, निघालो कोण नातेवाईक व्हायची उपाय. अहो 1000 लोक होते त्या बाबाच्या दर्शनाला आणि व्याधीमुक्त व्हायला. मला खरंच वाटलं तिथं जाऊन गर्दी पाहून, म्हणलं खरंच पॉवरफुल बाबा आहे. मी सकाळी 10चा गेलो होतो त्या गावात, माझा रात्री 11ला नंबर लागला. कारण खूप वेळ बसलो. 10चा 1 वाजेपर्यंत बसलो. लोकांचे नंबरच पुढे हलं ना. बरं मला बोलायची सवय. हा म्हटलं का बरं नंबर पुढे हलं ना. त्या बाबाचा एक सेवक त्या दारात कुटियेच्या उभा होता. तो म्हणत होता अजून हवा नाही आली. म्हणलो हवा तर जोरात चालू एवढी. म्हणलं पुढं तोय सगळं. तो म्हणला बोलू नको जास्त नका. हवा ती नाही बाबाची हवा. आणि मग 1:30 वाजता हवा आली. असा आवाज आला मला. असाच येतो का मला नाही माहिती पण हवा आली. 1-1 नंबर पुढे जायला लागले. माझा शेवटचा नंबर होता 11 वाजता. पण सिस्टम अशी होती पेशंट मध्ये गेला का बाहेरून कडी लागली. रात्री गेलो 11ला अंधारात बसेल समयीच्या उजेडात. भल्या मोठा जगा एवढल्या झाड लाकडाच्या कशाच्या होत्या मला माहीत नाही. पण मी गेलो. विलक्षण शांतता. त्याचे दात चमकत होते. डोळे पांढरे चमकत होते. बोल बच्चा असाच घाबरलो मी. विचारलो नाही कारण तो कीर्तन एक पात्री प्रयोग आहे. बोल बच्चा कहाँ पे दर्द है. बाबा पीठ में दर्द है. पीठ में दर्द है मेरी तरफ पीठ कर. 32 वर्ष. मला वाटलं आता पाठ दुखती काय अंगारा वगैरे पाहिजे. त्याने अंगार नाही लावला. मोराच्या पिसाचा झाडू घेतला. आता मला वाटलं ते वरचे पिस असे असे छान पैकी असं काहीतरी तरी त्यांनी तसं नाही केलं. तो झाडू उलटा केला. पुढचा कार्यक्रम काढला. अशी पाठ धोपटली त्यांनी. पळून जायला चान्स नाही. बाहेरून कडी लागले. 5 मिनिटं पाठ दोन्ही हाताने धोपतो. मला अब कैसा मजा रहा है. म्हणलो ठीक लग रहा है. बहुत गुरु जगे असली नाना मंत्रोपदेशी द्रव्य प्राप्ती स्तव निशिती ठोंग माजविती बहुत. त्याने 3 लिंबू दिले माझ्या हातात. त्याची भाषा काय होती. ये 3 लिंबू ले ले. ये तेरे वावर में पूर. ये तेरे उमरे में पूर. ये तेरे घर में पूर. तेरे सब जरा पूर. वारे पट्ट्या. 5 गुरुवार आया कर. किती गुरुवार. 5 गुरुवार आया कर. तेरे सब दर्द दूर कर दूंगा. मनात विमानात म्हणलो काळ पड्या. ये गुरुवारीच एवढी दुखायला लागली रे. आता मरल तरी तुझं तोंड पाहणार नाही.
बहुत गुरु जगी असती विनोदाचा भाग सोड नाना मंत्र उपदेशिती द्रव्य प्राप्ती सन निश्चिती भोंग माजविती बहुत तयांचा उपदेश न फळे आत्मरूपी मन नवळे सत्य ज्ञान काही न कळे मन चळे प्रपंच तयांसी न मनावी गुरुजी केवळ पोट भरू भव सागर पहिलं तरी उत्तर दिलं ते कैसे तैसे नवेची समर्थ हा कोणला गुरु करतात डायरेक्ट गुरुपद स्वामींना द्या आता अभिषेक चालू आहे ना गुरुजी आणि माझी कळकळीची विनंती आहे नाही तुम्हाला काही प्रसाद जरी नाही करता आला नका घेऊ हे जे तीर्थ आहे ना ते घ्या अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पदोदकम तीर्थचट्रे धारयाम्यहम साहम्यहम असं करा आणि हात जोडा इथं गंडे तोडे नाही अंगारे धुपारे नाही अंधश्रद्धेला थारा नाही इथं डोळ श्रद्धा आहे हात जोडून महाराज ह्या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही आमचं गुरुपद स्वीकारा तुम्हीच आमचे गुरु आहात माता आहात पिता आहात बंधू आहात सखा आहात तुम्ही गुरु सद्गुरु तुम्ही परमगुरु परात्पर गुरु आणि गुरुतत्व तुम्हीच आहात आमचा योगक्षेम महाराज आजपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आमचा योगक्षेम चालवा आम्हाला योग्य मार्गदर्शन करा या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही तीर्थ घेतले झाली तुमची बॅटरी चार्ज आता आम्ही आज बॅटरी चार्ज केली आहे वर्षभर ते बॅटरीची कोण राहणार आहे त्या तीर्थाचा इतका जबरदस्त परिणाम आहे आजच्या षोडशोपचार अभिषेक तीर्थाचा होमान सुक्त श्री सुक्त पुरुष सुक्त व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्रनाम केली षोडशोपचार विधी पंचोपचार षोडोपचार दही दूध तूप मध साखर यांचा समन्वय आणि ते तीर्थ अकाल मृत्यू हरणम अकाली मृत्यू हरणे सर्व व्याधी विनाशनम ज्यांना ज्यांना आजार आहे ना त्यांनी आता तीर्थ घेऊन त्या गुरुजींना शास्त्रींना फोनवर अनुभव सांगा नाही तुमचा आजार बरा झाला ना मग बोला कारण जिथं विज्ञान संपतं ना तिथं माझ्या गुरु माऊलींचा अध्यात्म सुरू होतो विठ्ठल आजपासून स्वामींनी तुमचं गुरुपद स्वीकारलं सद्गुरु वाचून सापडेना सोयी धरावे ते पाय आधी आधी झाले महाराज तुमचे गुरु 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे कंटिन्यू वाचा क्रमशः वाचा आज 1 2 3 उद्या 4 5 6 असे 3 अध्याय 11 माळा किंवा 15 मिनिट श्री स्वामी समर्थ जप करा श्री स्वामी समर्थ ऐसा षडक्षारी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे ऐका बर का ब्राह्मण क्षत्रियांधिका लागुनी मुख्य जप हा चहुवर्णी स्त्रियांनी हे निशिदिनी जप याचा करावा स्वयंपाक करता करता तुम्हाला काहीच येत नाही अडाणी आहे तुम्हाला वाचता येत नाही काय नाही स्वयंपाक करता करता जप करा कोणता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वयंपाक करता करता जप जर केला मुलांचा हट्टीपणा 15 दिवसात कमी होईल नवऱ्याचा तापट रागीट स्वभाव कमी होऊन जाईल शिव्या द्यायचं कमी होईल आजारपण कमी होईल घरातले व्यसन सुद्धा जातील 3 महिन्यात काय नियम आहे फक्त स्वयंपाक करता करता काय करायचं श्री स्वामी समर्थ सद्गुरु वाचून सापड श्री म्हणजे लक्ष्मी स्वामी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि समर्थ म्हणजे कोण वर्तता सता संसारी स्वामी पद 8वी अंतरी तयांतिया भवसागरी निश्चयकारी ती समर्थ सर्व कामना पुरवण अंती दावी ती सुरूप होण जे नर करती नाम स्मरण ते मुक्त याच देही विठ्ठल दुसऱ्या चरणाकडे जायचंय मी काय बोलून गेलो हे बघा हे विषयाचं कॉम्बिनेशन आहे टाइमपास म्हणून बोलत नाही तुमचं 1 सेकंद वाया जाऊ देणार नाही सद्गुरु वाचून सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी कारण का महाराज समर्थ आहे आणि समर्थांचा सेवेकरी ते समर्थच करतात अभंगाचं दुसरं चरण
सारिखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. ते स्वतः सारखं बनवतात, कारण समर्थाचा सेवेकरी महाराज समर्थच बनवतात. कुठल्याही प्रकारची उणीव त्या सेवेकऱ्यामध्ये त्या शिष्यामध्ये ठेवत नाही. चोळप्पा केवळ निर्धन, बरं का, स्वामी चरित्र. चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होण्याम आपण सहजाली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिचा चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्रीला दाखवती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दुडदडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती करणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशावणी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले ऐसे आले कितीक. सर्वांची कल्प द्रुमा समान कोणी कामना करती पूर्ण. भक्तच्या काजस्तव अवतीर्ण मानव रूपे झाले. पुढचं वाक्य ऐका. भक्त अंतरी जे जे इच्छिती येते यतिराज पुरविती. आणि दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. किती गोड आहे स्वामी चरित्र. आज आहे ना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारासमोर कीर्तन आहे म्हणून मी त्यातलं बोलतोय. आता हे विठ्ठल मंदिरात किंवा ज्ञानोबा मंदिरात संतांच्या मंदिरात असतं ना हे दृष्टांत तुम्हाला वेगळे आले असते. हा स्वामींच्या पुढे ना म्हणून स्वामी चरित्र. आणि तिकडं जर पुढं असतं ज्ञानेश्वरी तुकोबांची गाथा मी तिकडे जास्त भर दिला असता. पण स्वामींच्या समोर आहे ना हा विठ्ठल गुरुनिष्ठा आपण सारेखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागे. स्वामी महाराज एक ठिकाणी कधी बसलेच नाही. बसले त्यांना उत्तर भारतामध्ये एक पदवी आहे चंचल भारती. महाराजांचं नाव आहे काय गुरुमाऊली सांगतात चंचल भारती. एक ठिकाणी शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो सतत चाला. हातामध्ये काहीतरी वस्तू घ्यायच्या ते खेळायच्या. लहान लहान मुलांसोबत गोट्या खेळायच्या. कधी मस्तीत राहायचं पण शिस्तीत राहायचं. कधी लोकवस्ती आणि येवण दोन्ही दया सारखी कोणी विचारायचं नाही. महाराज कुठले चोळप्पाच्या घरातून चालूच होते. महाराज चालत होते पण बाकीचे धावत होते कारण 7 फुटापेक्षा उंची जास्त. आजानुभाव सोहासरम गुडघ्याच्या हात खाली होते स्वामींचे. अवतारी दत्त अवतारी पुरुष होते. चोळप्पा बाळप्पा बसप्पा सुंदराबाई हे ना स्वामी सूत सगळे महाराजांना मागं पळत होते. पण सुंदराबाई दानपेटी घेऊन पळत होती. थकली म्हणली जाऊन पुढे येणार बाबा परत येईलच. दानपेटी खाली ठेवली मेली त्याच्यावर बसली असते. बाकीचे पळतच होते. एक साथ सोडत होता. पण महाराजांना जीव घातल्याशिवाय चोळप्पाने कधी पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही. काय गुरुनिष्ठा आहे. चांगला रस्ता संपला. डोंगराचा रस्ता लागला. महाराज चालताय सगळ्यांनी साथ सोडली. आरतीचं ताट घेणारा स्वामी सूत थांबला. स्वामी थकलो आता नाही चालवत. एवढा का हम हवा है हम पाणी हम अग्नी. तू आकाश तू जीवन तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्णचंद्र सूर्य तुझी पे तू विष्णू आणि शंकर. 14व्या अध्यायाची प्रार्थना आहे. अरे मला कोणी पकडू शकत नाही. सोड्या अरे संसारी काय तू आमच्या नादाला लागू नको. महाराज सोडत नाही मी. तुम्ही तिथं मी तुम्ही माझे आहे ना. माझ्या विठोबाचा माझं म्हणलं का त्याला कृपा करावी लागते. लक्ष द्या. लक्ष्मण म्हणत होता राम माझा आहे आणि भरत होता मी रामाचा आहे. भरत म्हणत होता मी रामाचा आहे. लक्ष्मणाला रामाने कधी पाण्याच्या थेंबाला आणि घासाला दूर केलं नाही. कारण लक्ष्मण म्हणत होता राम माझा आहे आणि भरत म्हणत होता मी रामाचा आहे. म्हणून भरताला विरह सहन करावा लागला. तिथे लक्षात हा कधीतरी म्हणा ना देव माझा आहे देव माझा आहे देव माझा आहे घर माझा आहे वावर माझं आहे. त्या वावरावरली बाबूळ दिसे बाबूळ बांधावली ती सुद्धा काठीची मेल्या ती तरी सोड. हे माझं आहे ते माझं आहे. अरे सोड. सोने का जो बंगला तेरा नदी किनारे जाएगा. पुढे आपलं घर सोनारीचं पुढे
बहुतेक कळलं तुम्हाला. एखाद्या दिवशी चक्कर मारून यावा, ते घर आपलं तिकडं आहे, हे माझं ते माझं. अरे कधीतरी म्हणावं तू माझा आहे देवा, मी तुझा आहे, सगळे नाते तिथं जोडा, आहे का नाही. दीन बंधू यतिवर्या. आता राखी पौर्णिमा आले का, ज्यांना भाऊ नाही ना त्यांनी महाराजांनाच राखी मागून तुम्हीच माझे भाऊ आहे. निश्चितच महाराज कृष्णासारखी माझ्या माता भगिनींची पाठराखण करते विठ्ठल. घड्याळ थांबत नाही, मला मुंबईला जायचंय. 5 मिनिट लक्ष द्या. आता सगळा रस्ता चांगला संपला, महाराज जंगलात प्रवेश करू लागले. असे मोठे मोठे काटे महाराज त्याच्यावर चालत गेले. खूप मध्ये गेले, 50-60 फूट 100 फूट. आणि मागे वळून पाहिलं, चोळप पाने, जेवणाचं ताट तसंच हातात धरलेलं. डाळीत वरण, वरणात डाळ, पोळीत भाजी, भाजीत पोळी, सगळा कालात झाला. सगळं सुकून गेलं हो नैवेद्य. महाराज सकाळपासून चालताय, 2 घास तरी खाऊन घ्या. किती बोलू निष्ठा. याला नित्याचा नियम म्हणतात. तुम्ही जेवले नाही, मी नाही जेवत. मी जेवलो नाही, बायजा नाही जेवत. पण बायजा जेवली नाही, माझे लेकरं सुद्धा नाही जेवत. मला 2 घास खाऊन घ्या. चोळ्या हा, अरे सगळ्यांनी साथ सोडली. तू आलास हो स्वामी. चांगला रस्ता होता आला. खाली बघ खाली बघ. खाली बघितलं तर निवडून माझ्या काटे. आता येशील का रे. अरे देवाच्या मार्गामध्ये काटेरी रस्ता असतो, चांगला पण असतो. काटेरी रस्त्यावर ज्याला चालता येतं ना, तो आमच्या परीक्षेत पास होतो. आता यायचं का मागं पडतायचं. चालेल या माझ्या पादुका देतो तुला, पूजा कर त्याची. अशा पादुका फेकल्या महाराजांनी. महाराज परीक्षा पाहत होते सदशिष्याची. सद्गुरू परीक्षा पाहतात का हे काटे पाहून हा माझ्या पादुका पायात तर नाही घालणार. म्हणजे लक्षात घ्या बरं का, बरेचसे पादुका पूजणारे ज्याच्या पादुका आहे त्याच्यावरच राज्य करायला सुरुवात करतात. असे काही आहे आधी चालवणारे, ते स्वतःला सगळं मानत असतात. अरे नाही, भारताने पादुका सिंहासनावर ठेवून पूजल्या. तो मालक नाही झाला, मालक रामाला ठेवलं. पण असं ज्या ठिकाणी आहे ना, त्याला म्हणावं खरा शिष्य विठ्ठल. काय घाबरवतात मला, तुम्ही सांगितलंय ना, घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आतापर्यंत आलो, पायाला ठेचा लागल्या, रक्तगंबाळ पाय झाले. अरे रणरणत्या उन्हात आपल्याला रस्त्यावर चालून माझ्या पायाला फोड आले. आणि आता ह्या काट्यांना घाबरतो का. पादुका घे, पादुका घे घे घे. अरे निघून जा, रस्ता नाही माझा. नको, मला तुम्ही पाहिजे. काही मागू नका देवाकडं. देवाकडे गेलं ना, देवालाच मागा. अशा डोळ्यात पाणी आलंय. चोळप्पाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं, महाराजांचे डोळे पाणवले. आपण देवासाठी रडतो. ही प्रेमाची, भक्तीची, शिष्यत्वाची पहिली पायरी आहे. पण आपल्या गुरुने स्वामींनी आपल्यासाठी डोळ्यात पाणी आणावं, ही सद्गुरूंची केलेली कृपेची परमोच्च पायरी आहे विठ्ठल. ऐका, आपण सारखी करीती तात्काळ नाही, काळ वेळ तयार. अरे मी दत्तया, मीच राम झालो होतो, मीच कृष्ण झालो होतो. चोळ्या बघ माझ्याकडं, पंढरपूरला मीच उभा आहे असं दर्शन दिलं. आपण सारखी चोळप्पा म्हणला, काय घाबरायचं त्याच्यात. महाराज आहे ना, जेवणाचं नैवेद्याचं ताट घेऊन चोळप्पा त्या काट्यावरून चालायला सुरुवात करतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. डोळे झाकले त्याने, महाराज समोर उभे. कोटी सूर्यांचे ते जरी चाललाय नैवेद्याचं ताट घेऊन. पण नंतर तो म्हणला, मी चालतोय पण काटे तर काही टोचत नाही, इतकं मुलायम खाली काय लागतं. त्याने डोळे उघडे करून खाली पाहिलं, तिथं निवडुंगाचे काटे नव्हते. स्वामी महाराजांनी स्वतःकडे येण्यासाठी चोळप्पाच्या रस्त्यात जाई जुईचे फुलं अंतरून ठेवले होते. अभंगाचं 3रं चरण.
परीसाची नसावी उपमा सद्गुरु महिमा अगाधाची. लोह माने लोखंड, परीस माने असा धातू आहे. लोखंडाच्या सानिध्यात किंवा लोखंड परिसाच्या सानिध्यात केलं तर त्याचं सोनं होतं. पण जे अगोदर आपण चरण घेतलं त्याची स्टेप अशी लागते म्हणून 2 नंबरला ते घ्यायचं असं काही ठिकाणी आहे, पण हरकत नाही. 2 नंबरचं चरण जर घेतलं, लोह परिसाची नसावी उपमा सद्गुरु महिमा अगाधाची का आपण सारिकी करती तात्काळ. कारण तो परीस फक्त लोखंडाचं सोनच करतो, पण सद्गुरु नावाचा असा परीस आहे ते शिष्य जवळ गेल्यानंतर त्याचं सोनं नाही करीत. आपण सारिकी म्हणजे तो शिष्याला सुद्धा सदशिष्य बनवून परीसच बनवतो. इतकी सद्गुरूंची कृपा आहे. पण गुरु तसा पाहिजे आणि शिष्य सुद्धा निष्ठावान पाहिजे, हे का नाही. नुसत्या गुरुच्या कक्षेत राहण्यापेक्षा गुरुची आकांक्षा ज्या ठिकाणी जाऊन पोहोचते तिथपर्यंत जो शिष्य जातो त्याला सदशिष्य असं म्हणावं. म्हणून निवृत्ती दादासारखे गुरु नाही, ज्ञानोबांसारखे शिष्य नाही, कृष्णासारखा गुरु नाही, अर्जुनासारखा शिष्य नाही, गुरु व्यासांसारखा गुरु नाही, शुकांसारखा शिष्य नाही, शुकांसारखा गुरु नाही आणि परीक्षितीसारखा शिष्य नाही. विठोबा रघुमाई केला. वेळ माझी संपली आहे. 12:30 पर्यंत माझं टार्गेट होतं, आता ते पूर्ण होत आलंय. मी खूप बोलायचं राहून गेलं आणि काय काळजी नाही, एखाद्या दिवशी आपण परत आयोजन करू, पण ते कथेचं स्वरूपात करू, ठीक आहे. मग संगीत याच्यामध्ये करू, सगळे राहतीलच आणि आपण त्याचा आनंद घेऊ. स्वामी कथा असेल, गुरुचरित्र कथा असेल किंवा अजून एखादा विषय असेल, त्याविषयी आपण निश्चितच समरस भावनेने स्वामी पुढे सेवा समर्पित करू. सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय धरावे ते पायादी आधी. लोह परिसाची नसावी उपमा सद्गुरु महिमा अगाधाची. आपण सारिकी करीती तात्काळ नाही, काळ वेळ तयार लागे. तुकाराम महाराज म्हणतात हे जग कसं आंधळ आहे, खऱ्या देवाला विसरून गेलो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे कैसे आंधळे हे जग, तुका म्हणे कैसे आंधळे हे जग, तुका म्हणे कैसे आंधळे जग, तुका म्हणे कैसे आंधळे जग. विसरून खऱ्या देवा, विसरून खऱ्या देवा. आपण घरी जे करीत सद्गुरूंचं भजन करू. निवृत्ती राया, निवृत्ती राया.
सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय धरावे ते पायारी आधी लोह परिसाची नसावी उपमा सद्गुरु महिमा अगदची आपण सारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे तुका म्हणे कैसे अंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा खरा देव कोणता आहे तर सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय हे का नाही आधी पूजा गुरुनाथा चाले देवावरी सत्ता आधी गुरुनाथाची पूजा करायची गुरुंना शरण जायचं आणि निश्चितच देवाचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात यात मात्र शंका नाही अजूनही श्री स्वामी समर्थ महाराजांचं कार्य तब्बल अक्कलकोटला 22 वर्ष त्यांनी कर्मभूमी बनवली ते स्वामी महाराज अवतार समाप्तीचं नाटक करताना म्हणले मी गया नाही जिंदा हो मी कुठेही गेलेलो नाही तुम्ही माझं ज्या ठिकाणी ध्यान कराल त्या क्षणाला मी तुमचं येऊन रक्षण करेल आणि सर्वतोपरी योगक्षेम वाहून नेईल मग त्याच श्री स्वामी समर्थ महाराजांचं पुढचं कार्य मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिनी तोची चाळा मोठ्याने ओरडती आमच्या पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाईला गुणे मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा आणि रात्रंदिनी तोच चाळा मोठ्याने ओरडते अवतार समाप्तीच्या वेळेला महाराज म्हणत होते जणू असं एक क्ल्यू देत होते एक जाणीव करून देत होते इथून पुढं मी जरी तुम्हाला दिसत नसलो मी निर्गुण निराकार सगुण रूपामध्ये आलो आणि पुन्हा निर्गुण निराकार रूपामध्ये मी आता विलीन होतोय पण सगुण रूपामध्ये एक सर्वसाधारण कुटुंबामध्ये संसारिक मोरे नावाचं कुटुंब इथून पुढचा माझा कार्यभार चालवेल मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिनी तोची चाळा मोठ्याने ओरडती आता अविरतपणे रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ परिवाराचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं कार्य दिंडोरी प्रणित मार्गामध्ये अहोरात्र चालू आहे दुःखिताच्या दुःखावर कुंकर घातली जाते हरवलेलं हसू त्याच्या चेहऱ्यावर मिळून दिलं जात आहे आयुर्वेद असेल प्रश्न उत्तर असेल याज्ञिकी विभाग असेल जे आता आमचे गुरुजी शिकले मी जे शिकलो ते फक्त त्या मार्गामध्ये दिंडोरी प्रणित मार्गातच शिकलो तुम्हाला सुद्धा इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा स्वयंपूर्ण बनू शकता तुम्ही सुद्धा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा म्हणजे आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा असं म्हणायचं माझा अर्थ नीट घ्या आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा असं नाही तुम्ही बिघडा तुम्ही पण घडा आणि हे कुठं घडलं जाईल इथं तर तुम्हाला जेव्हाही मिळेल मी तर म्हणतो दर गुरुवारी आपण यावं जो काही वार असेल तो वार ठरवावा त्या वाराला यावं इथं नित्य नेमाने सेवा करावी आरती करावी स्तोत्र मंत्र जप ते तुम्हाला शिकवतील वहिनी साहेब असतील आमचे दादा असतील गुरुजी असतील ते सगळं शिकवतील तुम्हाला निश्चितच ते शिकून घ्या आपण घरात सेवा कशी केली पाहिजे नवनाथ कसं वाचलं पाहिजे गुरुचरित्र कसं वाचलं पाहिजे दुर्गा सप्तशती तुम्हाला वाचायचा अधिकार आहे महिलांना आणि पुरुषांना सुद्धा ते कसं वाचलं पाहिजे ते निश्चितच तुम्हाला सांगतील काही समस्या अडचण असेल लग्न कार्याच्या बाबतीत इथं या सेवा घ्या 1001% सांगतो कुठली शांती कुठली पूजा करायची गरज नाही ती सेवा घेतल्याने 1001% कुठलीच पूजा पाठ न करताना शांती न करताना त्या सेवेने तुमचं लग्न काय जो प्रश्न असेल तो मार्गी लागेल कोर्ट कचेरी मॅटर असेल डिप्रेशन असेल टेन्शन असेल आजारपणाचा प्रश्न असेल असा कुठला प्रश्न नाही की त्याच्यावर उत्तर नाही एकच ठिकाणी उत्तर मिळतं आणि तेही निस्वार्थी भावनेने इथं तुमच्याकडून हे द्या ते द्या बिलकुल नाही कारण का स्वामी महाराज बसलेले ते पाठीशी आहे आणि आम्ही जे सांगणार आहे ते आम्ही नाही सांगणार आम्ही पोस्टमॅन सारखं काम करणार आहे महाराजच आमच्याकडून वधून घेणार आहे आणि तुमचा प्रश्न निश्चितच मार्गी लागणार आहे या सेवेमध्ये सहभागी आपण झालात मी आमच्या शिंदे कुटुंबाच्या वतीने आमच्या शास्त्रींच्या वतीने संपूर्ण त्यांच्या या कुटुंबाच्या वतीने आणि त्यांच्या सहकार्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आपण आलात गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलीची अखंड कृपा तुमच्यावरती राहो काय बोलताना चुकलं असेल माझं मला द्या मी बघूरला नेतो आवडला असेल तुम्ही सोबत न्या कर्म धर्म सहयोगाने श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली तुमचं कल्याण करो गायनाचार्य मृदुंगाचार्य सर्व टाळकरी विनेकरी साऊंड सिस्टम क्या मेरा सब कुछ तुम्हारा क्या मेरा आहे का नाही सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण अनमोल सहकार्य दिलं आणि विशेष करून पाऊस येतो का काय पाऊस येतो का कसं काय येईल तो घेऊ नकोच मी तुझ्या पाठीशी आहे आला तरी ते असे लावून धरतात इकडं तिकडं पडला इथंच नाही पडला का नाही पडला त्यांना माहित आहे माझे शिष्य बसले ते उठून नको पळून जायला त्यांना काळजी आहे ना म्हणजे तुझी चिंता त्याची सर्व आहे म्हणून चिंता करू नका
चिता आणि चिंता दोघी बहिणी सख्या आहे, पण दोघींचं काम जाळायचं फक्त अनवसराचं बरं काय. चिता जिवंत मेलेल्याला जळते, पण चिंता जिवंताला जळते. म्हणून चिता नको, चिंता नको, फक्त चिंतन करा. चिंतन कोणाचं करा? विठ्ठल जय जय माईकच्या बाजूला घेतो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. त्यानंतर संजय महाराजांचा सत्कार करत महाराजच करतील.